गोलंदाजी मार्कवर आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. प्रदीप सोबत जय एस.एम. बोर्डिंग समोर साईबाबी हे बॅटलला आता ग्रुप सी ला सुरुवात झाली गेली. ऑल साइड आमचे बॅटर रेडी, आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत आणि सर्व काही रेडी आहे. जतीनच्या हातामध्ये चेंडू आहे. प्रदीप स्ट्राईक एंडला पहिला बॉल ग्रुप सी ची पहिली मॅच. टायमर सुद्धा ऑन झाले गेले. पहिला बॉल हो खेळपट्टीवर हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय आणि अखेरकार धावाचा श्री गणेश होत असताना जे एस एम बोलिंग संघ मागील 2 स्पर्धा जर पाहिल्या तर जबरदस्त फॉर्म मध्ये टॉप 16 मध्ये टॉप 12 मध्ये येण्याचा प्रयत्न केला गेलाय जे एस एम बोलिंग संघाकडून. इकडे आता काय तो प्रयत्न कायम सुरू ठेवतील का यावर सुद्धा चर्चा असणार आहे. जयला विसरून चालणार नाहीये. जेकेसीसी रणरामध्ये जुना कोलीवाडा या गावामध्ये ज्या प्रकारची बॅटिंग केली होती सरांच्या मनाला भावणारे होते. काय जबरदस्त बॅटिंग. मोठा फटका मारायचा प्रयत्न समोर खेळला गेला पैकी झाले. ओ येस फिंगर गन अप. मोठ्या विकेटचं बटन बिग ब्लो. जय बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. कशा प्रकारे बाद झाले आणि अमोघ नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. जतीन पुन्हा एकदा सज्ज होतोय. 1 लॉस ऑफ 1 विकेट. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. प्रदीप है तो सब कुछ है. यस चेंडू सीमार का पार. टीपीएल चौकार 4 धावा. थँक्यू. कशा प्रकारे पटका एक्झिक्यूट केला बघा. ऑन साइडला क्रॅकिंग स्ट्रोक. प्रदीप हे तो सब आहे आणि जयसिंग बोलिंग संघाला सुद्धा माहित आहे प्रदीपला विकेट उभं येणं किती मदत. ओ ये क्या हुआ. ये सबसे बड़ी गलती. अजून एका विकेटचं बटन. आता मात्र अमोघ बाद होतोय. एक ही चेंडू न खेळता अमोघला बाद व्हावं लागला. येस अजून एका विकेटचं बटन गॉन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले. खेळपट्टीवर इतका चेंडू ठेवला होता की पुढे सुद्धा गेला नाही. इतका हल्लू डिफेन्सला ठेवला होता. डिफेन्सला ठेवत असताना कदाचित चेंडू न पुढे गेल्याने हातामध्ये त्वरित चेंडू आला जयेशच्या आणि अखेरकार बाद व्हावं लागलं होतं. 5-2 ही सुरुवात आहे. अडचणी वाढल्यात पहिल्या षटकामध्ये. डगआउट शांतता आहे. एका डगआउट मध्ये टाळ्या वाजतात दुसरा डगआउट शांतता आहे. सर्व जबाबदारी प्रदीपवर आली गेली. काय या प्रदीप या जबाबदारीला कुठपर्यंत येतील येणारे कालवे सांगणार आहे. परंतु काय जबरदस्त सुरुवात आहे आतापर्यंत जतीन कडून. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. 5 धावा 2 गडी बाद. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय मिस्टर प्रतीक. पुन्हा तोच प्रयत्न. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला होता. वेगाने आला होता कॅप्टन. तोपर्यंत सिंगल रन. 5 चेंडूचा खेळ झाला. शेवटचा आणि अंतिम चेंडू या पहिल्या षटकातील. आतापर्यंत 6 धावा दाखल करते. 2 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन काय जबरदस्त गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. फुलटॉस चेंडू ऑन साइडला फक्त दिशा दिली गेली सिंगल साठी. पहिलं षटक संपलं. 7 धावा 2 गडी बाद. या ऐकूया डीजे मानसला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. पॉवर प्ले घेतला गेलाय. क्या बात आहे. खरोखर मानावं लागेल डीजे मानसला. वय फार कमी आहे परंतु खूप चांगली प्रगती डीजेच्या माध्यमातून केली.
चला टाइमर ऑन आहे. इतक्या अडचणी नको की 38 सर्कल मध्ये तुम्हाला आतमध्ये एक खेळाडू न्यावा लागेल. एका षटकामागे जर तुमचे 5 मिनिट जात असतील तर दडपण वाढण्यासारखं आहे. जयेश ठाकूर चिचू नवीन गोलंदाज पॉवर प्रति षटक ऑन आहे. साहिल आतमध्ये उभा केलाय 38 सर्कल मध्ये. वेगवान चेंडू लेग स्टंपच्या बाहेर आहे, त्यामुळे आमचे ऑफिशियल पंच सांगतायत आणि वाईट चेंडू घोषित केलाय. 8 धावा धावफलक करतायत. पुन्हा एकदा जयेश ठाकूर चिचू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू सिंगलसाठी पहा इतकी ताकद लावता येत ना, ताकदीला भेदून देणं कुठपर्यंत नेणार आहे ताकद. अडचणी आहेत, अडचणी वाढल्यात, अडचणी कशा पहिल्या षटकामध्ये कुठे वाढल्या या सर्व गोष्टी एकत्रित काय करतो रे करत असताना पुन्हा सिंगल आले गेले. नवता धावफलक करते. पुन्हा एकदा सिंगल साठी जातोय. करतो दाम सेटअप काढतो एक पॉइंट. 13 धावा धावफलक करते. शेवटचा आणि अंतिम चेंडू. जयच्या हातामध्ये चेंडू आहे आणि हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल साठी 2 षटक संपली. 14 धावा धावफलक करते. जे ऐकूया डीजे आकाशला. धन्यवाद. पहा राई आकाशीकडून आता आशूने आता सेलिब्रेशन सुरुवात केली. माहित आहे प्रॅक्टिस करतोय, कारण इकडे सुद्धा मजा आहे ना. आता 2 दिवसामध्ये अजून एक लग्न येते आपल्या भेटीला. काय बात आहे, सिग्नल दिलंय, कदाचित काहीतरी आहे. 2 षटक संपली. 14 धावा धावफलकावरती आहेत. 3रं षटक मार्गस्थ आहे. साहिल पाटील. साहिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे आणि आता बघूया कशा प्रकारे या खेळाला येणाऱ्या 6 चेंडूमध्ये पहिला चेंडू दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगलसाठी. 15 धावा धावफलकावरती आहेत. 2.1 चेंडूचा खेळ झाला. महत्वाची जमेची बाजू एकच आहे प्रदीप मैदानामध्ये. प्रदीपचं मैदानामध्ये येणं कितकं त्रासदायक आहे साईबा बीज संघासाठी येणारे कालवेल सांगणार आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओ पाठीमागे खेळायचं होतं, कट केला होता. कुठे कुठे हो 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 इतक्या दडपण वाढलं होतं की 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झाला. निर्धाव चेंडू. ओ नो नो, बिग बिग ह्यूज मिस्टेक. नो प्लस चौकार म्हणजे किती धावा? 5 धावा. येस, चेंडू सीमारे गप्पार. टीपीएल चौकार 4 धावा. थँक्यू. कशा प्रकारे फटका एक्झिक्यूट केला. प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक. या चेंडूला बॅटचा फेस ओपन करताना जी ताकद पूर्णपणे लावली होती, ताकदीला झुकवून देत असताना ऑन साइडला तो क्रॅक स्ट्रोक. नेक्स्ट बॉल फॉर हिट. ओ कुछ नाही, काहीच फरक पडत नाही, कारण फ्री हिट असल्या कारणाने प्रदीप जिकडे आहे तिकडेच उभा असणार आहे. प्रदीपला माहित होतं फ्री हिट आहे, त्यामुळे तो प्रयत्न कायम सुरू आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये डाऊन द ग्राउंड खेळत असताना फटका वरून गेला आणि इतक्या वरून गेला की डायरेक्टली बाउंड्रीच्या बाहेर. परंतु फ्री हिट असल्या कारणाने अजूनही मैदानामध्ये आहे. 5-14 धावांची खेळी खेळतोय. 10 चेंडू मध्ये प्रदीप 20 धावा धावफलकावरती आहेत. 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय.
चर्चा होते, या अगोदर चर्चा झाली होती, काय इकडून साहिल थोडंसं कमबॅक कडे बोलेल, यावर सुद्धा चर्चा. साहिलच्या हातामध्ये चेंडू आहे, पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिला गेलाय. पुन्हा एकदा सिंगलसाठी 21 टन हे धावफलक आहे. 2.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ चालला गेला. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सज्ज होतोय. कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडूला पाठवलंय सिंगलसाठी. 22 धावा. लास्ट बॉल आफ्टर थर्ड ओव्हर. ओ फेकी 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 नाहीये. 3 षटक संपली. 22 धावा धावफलकर. या ऐकूया डिझेल आणि त्यानंतर बोलूया. जतीन शेवटचा आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. जतीन कोणता SP? ओ लेक्स्टमच्या कुठे कुठे बाहेर, घराच बाहेर. वाईट +1 म्हणजे तब्बल 2 धावा. 24 आणि 24 धावा धावफलक करतात. शेवटचे 6 चेंडूचा खेळ येणं शेष आहे या पहिल्या इनिंग मधील. प्रयत्न कायम सुरू आहे. फुल टॉस पॉवरफुल डायरेक्टली बाउंड्री लाईनच्या बाहेर. मोठ्या विकेटचं पतन. येस, बिग ब्लो. प्रदीप बॅक टू द पवेलियन गॉन. रन 24 धावा. पहा, नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने येतोय आशू. आणि आता बघूया येणाऱ्या 5 चेंडूमध्ये जेएसएम बॉलिंग कुठे पोहोचतोय. 30, 28, 32 किती पाहतोय. येणारे काय वेळ सांगणार आहे. 31 असं डगआउट मधून कॉल आलाय. आता कोणी कॉल दिला कळायला मार्ग नाही. कट करण्याचा प्रयत्न कट केला गेलाय सिंगल साठी. 25 रन 25 धावा धावफलकावर. चर्चा होते जय बाद होणं किती त्रासदायक, किती धोकादायक ठरलं होतं हे सर्वांना माहित आहे. त्यानंतर पुन्हा एकदा सज्ज होतोय जतीन. हलक्याचा ऑन साइडला पुन्हा एकदा दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा, सुरुवात चांगली आहे. शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आता पहिल्या 2 मध्ये 2 आल्यात. आता येणाऱ्या 4 मध्ये काय करायचं. 3 चेंडू 3 बॉल ना. 3 मध्ये 4 आले गेलेत. 26 रन 26 धावा. ट्रायकलो चेंडूला फेकी झाले. ओ फेकी फेकी फेकीला आलंय उत्तर. आणि आता आशूला मात्र मैदान सोडावं लागलंय. गॉन. थँक्यू. पहा, किती अडचणी वाढल्यात. 26 धावा धावफलकावरती आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय दिनेश. टॅप करायचा प्रयत्न. पाठीमागे. ओ फेकी 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 गडी बाद. अजून एका विकेटचं बदल. गॉन. थँक्यू. टॉस साठी या ओमसाई इच्छा आणि तेजस 11 दोन्ही संघाचे कॅप्टन आपण मुख्य मंचावर टॉस साठी या. टॉस करणार आहोत.
ऑन साईडला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न. तर अखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपला, जिकडे धावसंख्या धावफलकावरती 27-28चं टार्गेट सेट केलं गेलंय JSM बोलिंग संघाने साईबा बी या संघासमोर. इनिंग ब्रेक आणि इनिंग ब्रेक मध्ये या ऐकू डीजे आकाशला आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. थँक्यू. ओम साईच्या कॅप्टन या मुख्यमंचावर या. आपण टॉस करणार आहोत आणि विमल सिंग यांच्या शुभस्ते टॉस करणार आहोत. नेक्स्ट मॅच मोठी मॅच आहे. आता ही मॅच बघण्यासाठी सर्वांना आतुरता लागली. आतुरता कशासाठी लागले? कारण बेस्ट वर्सेस बेस्ट. नितेश घरत समोर राहुल पलेकर, विमल सिंग यांच्या शुभस्ते टॉस जिंकलाय तेजस्वी 11 या संघाने आणि प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलंय ओम साईच्या संघाला. मोठी मॅच आहे, बिग मॅच आहे, बिग फाईट आहे येते आपल्या भेटीला. पण तुर्तास मैदानाच्या आतमध्ये काय सुरू आहे? 24-28 हे इक्वेशन या मॅच मध्ये राहिलंय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल. जतीन आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. तर पहिले षटक घेऊन प्रतीक ऑल साइड सर्व काही रेडी आहे. 28 धावांचा पाठलाग की बचाव येणारे कालवेल सांगणार आहे. पहिला बॉल प्रतीकच्या हातामध्ये चेंडू आहे. कडक स्ट्रोक हातामधून ढूंढो रे साजना. चेंडू निघून गेला सीमारेगा पार. TPL चौकार 4 धावा. थँक्यू. काय घडलं ऍक्शन रिप्ले मध्ये पहा कशा प्रकारे फटका. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला संकेतच्या हातामध्ये साजना आली नाहीये, त्यामुळे चेंडू निघून गेला. पहा या प्रकारच्या चुका करू नका जेणेकरून तुमचा संघ अडचणीमध्ये येईल. कट करण्याचा प्रयत्न, कट केला गेला चेंडूला पुन्हा एकदा सिंगल साठी. 2 चेंडूचा खेळ झाला. 5 धाबा धावफलकावरती आहेत. सुरुवात जबरदस्त आहे. या प्रकारच्या सुरुवातला थोडस दबावामध्ये आणण्यासारखं झालं गेलं JSM बोलिंग संघाला, जिकडे 28 धाबांचा पाठलाग करतोय आतापर्यंत साईबाबी. मोठा फटका मारायचा प्रयत्न, पुन्हा तोच फटका. दिशा थोडीशी वेगळी होती, खेळाडू थोडा वेगळा होता. गॅप मधून ट्रॅव्हल, चेंडू सीमारेगा पार. TPL चौकार 4 धावा. थँक्यू. हा काय जबरदस्त सुरुवात. साईबा बी संघ आज त्या डगआउट मधून येताना सेट होऊन आलाय आणि सेट होत असताना पहिल्या षटकामध्ये या प्रकारची सुरुवात करणं म्हणजे समोर दडपण वाढण्यासारखं आहे. 5-5 वर दोन्ही खेळाडू खेळतायत. 2-2 चेंडू घेतलेत. 4 मध्ये 10 ही सुरुवात आहे. 28 धावांचा पाठलाग करतोय. कट करायचा प्रयत्न, कट केला गेला चेंडूला फक्त दिशा दिली गेली सिंगल साठी. 11 धाबा धावफलकावरती आहेत. काय इकडून या दुसऱ्या षटकामध्ये त्या पॉवर मध्ये षटकामध्ये थोडासा घेर चेंज केला जाईल का JSM बोलिंग संघाकडून? यावर सर्वांच्या नजरा. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग पैकी नाही आहे, कारण ते धाव घेण्याचा प्रयत्न नाही केला गेला. षटक संपले. पहिलं 11 धाबा धावफलकर या ऐकूया डीजेला आणि त्यानंतर बोलूया. धावफलकावरती 11 धावा. आता 18 मध्ये 17 या इक्वेशनला मॅच आली गेली. 18 मध्ये 17 इक्वेशन म्हणजे आता हे इक्वेशन कितीपर्यंत जातोय?
चक्कर धप्पल करतात. 18 मध्ये 17. 1-0 मॅच मध्ये. पहिला बॉल कुठे वाईट ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर आहे. पहा थोडंसं कमबॅकची गरज आहे. थोडंसं कमबॅक. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर जनरेट करण्याचा प्रयत्न कर. समोर डाऊन द ग्राउंड डॉट निर्धाव. चांगला फटका होता आणि त्या फटक्याला एक्झिक्यूट करत असताना स्वतः अडवलं गेले. कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कट केला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा पहिल्या षटकामध्ये जे काही चुका झाल्या JSM बोलिंग संघाकडून त्या सगळं विसरावं लागणार. मॅच इकडे कुठे बनले कोणाच्या अगेन्स्ट बनायचे या मॅच मध्ये थोडंसं कमबॅक करायचं या सर्व गोष्टींचा विचार. ओ कमबॅक करायचा ना. येस पहिल्या विकेटचं बटन मनीष इंदुलेकर बॅक टू द पवेलियन गॉन. थँक्यू. हा विकेटची गरज होती आणि विकेट आली गेली. 15 मध्ये 15 या इक्वेशनला मॅच आली गेली. चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. मॅच महत्वाची आहे. इकडून जिंकणं खूप गरजेचं असणार आहे दोन्ही संघासाठी. यश नवीन पॅटर्न मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. जयने तो ब्रेक थ्रू आणून दिलाय. जयने ती त्या प्रकारची बॅटिंग नाही केली कारण त्याला धावचित्र उत्पन्न बाद व्हावं लागलं होतं. इकडे आता तो प्रयत्न कायम सुरू आहे आणि त्या प्रयत्नाला आता खटपर्यंत आणतील. पुन्हा एकदा सज्ज होतोय. समोर खेळपट्टी ठेवण्याचा प्रयत्न वेगाने आलाय. ओ रनिंग बिटवीन द विकेट पहा किती वेगाने आहे. सिंगल आली गेली. 4-14 14 मध्ये 14. मोठा फटका मारायचा प्रयत्न. ओ चांगली फिल्डिंग. ज्या प्रकारचा फटका एक्झिक्यूट केला होता कव्हर ड्राईव्ह आणि त्या कव्हर ड्राईव्हला बघता चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी दिनेश कडून झाली होती आणि फक्त एकच धाव येते. 13 मध्ये 13 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. कट करण्याचा प्रयत्न वेगाने आलाय सिंगलसाठी. पहा 2 षटकं संपली. 12-12 या इक्वेशनला मॅच आणून थांबले. या ऐकूया डीजे आकाशला आणि त्यानंतर बोलूया. दिनेशच्या हातामध्ये चेंडू आहे आणि पहिला बॉल हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न. दिशा दिली गेली सिंगलसाठी. पहा 11 मध्ये 11 प्रवीण आमच्या सोबत जोडले गेलेत. काय या इक्वेशनला एखादा ब्रेक थ्रू हवा आहे. एखादा ब्रेक थ्रू थोडंसं कमबॅक होईल परंतु त्या कमबॅकसाठी तो प्रयत्न करावा लागणार आहे. चर्चा करतायत. चर्चा महत्वाची आहे. सर्वांना माहिती आहे या इक्वेशनला बघता एखादा डॉटने थोडंसं कमबॅक होईल परंतु तो कमबॅक ओ वेगाने नाही ना मुंडा ना आतमध्ये आलाय असं आमच्या ऑफिशियल पंच सांगतायत ना. आतमध्ये चालाय. आता 1 वरती आहे. 10-11 या क्वेश्चनला मॅच आली गेली. पुन्हा एकदा ओहो पाठीमागे कट करायचा प्रयत्न. कट केला गेला चेंडूला सिंगलसाठी. पहा दिनेश प्रयत्न करतोय परंतु त्या प्रयत्न कुठपर्यंत आहे येणारे कालवेल सांगणार आहे. 2 सलामीर बॅटर एकाला बाद होत असताना दबाव नाही घेतला. ही सर्वात जमेची बाजू ठरली गेली. जतीन आणि यश ही जोडी कुठपर्यंत या मॅचला नेईल येणारे कालवेल सांगणार आहे. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 18 मध्ये 18 ही सुरुवात आहे. 15 मध्ये 18 ही सुरुवात आहे. प्रथम या धावांचा पाठलाग करत असताना साईबा बीचा संघ. दिनेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हलक्यातनं पुन्हा एकदा सन्मान दिला चेंडूला. सन्मान दिल्यानंतर स्ट्राईक रोटेट. आता ह्या सर्व गोष्टी एकत्रित करतायत. 8 मध्ये 9 या इक्वेशनला मॅच आली गेले. दिनेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. हो काय जबरदस्त चेंडू. एखाद्या डॉट बॉलने किती दबाव येतो. दुसऱ्या डॉट बॉलने एखाद्या चौकाराची मॅच बनते.
आता 9-7 इक्वेशन, मोठा फटका मारायचा प्रयत्न, चेंडू उडवला पैकी होईपर्यंत सिंगल ड्रॉल. मॅच मध्ये मजा येणार आहे, कुठेही जाऊ नका, पाहत राहा. तेजस्वी बिग बॉस लीग 2025 6-8 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेले. या ऐकूया डीजे आकाश आणि त्यानंतर बोलूया मैदानाच्या दिशेने. चला शेवटचा अंतिम षटक मार्गस्थ आहे. प्रदीपच्या हातामध्ये चेंडू आहे. 6-8 या इक्वेशनला मॅच आणून थांबली गेली. काय प्रकार घडणार आहे कोणाच्या बाजू? 6 मध्ये 8 कोण कोणाची लावणार आहे वाट? चला पहिला बॉल फुलटॉस समोर डाऊन टू ग्राउंड. ओ व्हाट अ शॉट, ब्युटिफुल स्ट्रोक, लुक ॲट दॅट टायमिंग. चेंडू सी मार्ग पार, चौकार, 4 धावा. टाकू तुझे फुल टॉस आणि ये तोहफा था और उस तोहफे को कबूल करते हुए आसानी से 2 चेंडू मध्ये दबाव समोर बनवला होता. आता एखादा विकेटने थोडस अजून कमबॅक होईल. विकेट डॉट विकेट कट करण्याचा प्रयत्न आहे. चांगला कट केलाय आणि सिंगल आले गेले. पहा 38 सर्कल मध्ये आता हल्लो गाड्या येणार आहेत पुढे आणि त्या गाड्या येत असताना त्या बॅटरची पोझिशन कशा प्रकारे असणार आहे कदाचित. हे बघा आल्यात 1 2 3 4 गाड्या आल्यात 38 सर्कल मध्ये. काय इकडून प्रयत्न एखादा डॉट बॉलचा असणार आहे की काय? 4 मध्ये 3 या इक्वेशनला मॅच येऊन थांबले गेले. मोठा फटका मारायचा प्रयत्न, ओ कट करण्याचा प्रयत्न आणि कट जात असताना डिक्लेअर झोन मध्ये जातोय. पहा कशा प्रकारे वेगवान चेंडू होता आणि या वेगवान चेंडूला फक्त कट केलं होतं. 3 मध्ये 2 अटॅक अँड फिल्डिंग लावली गेले. प्रदीपच्या हातामध्ये चेंडू आहे, एखादा डॉट बॉल पाहतोय. वेगवान ओ ये क्या हुआ, ढूंढो रे साजना, ना मुन्ना ना, ये गलती मत करो. ऍक्शन रिप्ले मध्ये अखेरकार काय घडलं? वेगवान चेंडू होता. ओ हातामध्ये चेंडू येऊन सुद्धा सोडलाय. या प्रकारच्या चुका शेवटी दिसतात. कदाचित त्या डॉट बॉलने आता मजा आली असती, परंतु आता 2-1 इक्वेशनला वेगवान चेंडू. ओ क्लीन बोल्ट, ओ ये हुई ना बात, अब ये आने वाला है मजा. यस, अजून एका विकेटचं बटन गॉन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले बघणं गरजेचं आहे. वेगवान चेंडू कुठे आणि कुठून आला पहा. वेगवान चेंडू टप्पा पडल्यानंतर उचलीच नाहीये. टप्पा पडल्यानंतर तो खाली राहिला डायरेक्टली स्टँडवरून. आता एकामध्ये एक कोणी विचार सुद्धा केला नसेल की जयेश ठाकूर चिचू नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होते. पैसा वसूल मॅच, लो स्कोरिंग मॅच या प्रकारचं होणं मजा येण्यासारखं आहे. 38 सर्कल मध्ये जवळपास किती खेळाडू, संपूर्ण टीम आली गेले. आता या संपूर्ण टीमला जयेश ठाकूरच्या हातामध्ये धगधाग करत असेल. आता या धगधगला कुठपर्यंत येईल की मॅच फिनिश 1 मध्ये 1 ऑल सेट. प्रदीप समोर, जयेश ठाकूर चेचू अटॅक अँड फिल्डिंग लावले गेले. एका चेंडू मध्ये एका धावेची गरज. ओ पैसा वसूल मॅच, सर्व काही रेडी आहे. प्रदीपच्या हातामध्ये चेंडू, ओ वेगवान चेंडू साइडला फेकी. ओ ये क्या हुआ, आता ही चुकी कुठपर्यंत.
ही चुकी कुठपर्यंत कुठपर्यंत सर्व काही हातामध्ये येत असताना ही चुकी कुठपर्यंत फेकी करणं कुठे करायची होती केली कुठे मॅच फिनिश सामना जिंकला साईबाबी संघाने आणि पराभव साईडचा तो जयशम बोलिंग संघ ऍक्शन रिप्ले मध्ये पहा ऑन साइडला एका हातामध्ये चेंडू येत असताना बॅटर लेट मोमेंटला झाला तोपर्यंत पैकी बऱ्याच वरून जात असताना सर्व काही संपून गेलं मॅन ऑफ द मॅच प्लेयर ऑफ द मॅच